जिला उद्योग केंद्र द्वारा आयोजित जिला स्तर सम्मेलन 2025 का भव्य आयोजन आज तुलसी कंफर्ट सभागृह में संपन्न हुआ। इस सम्मेलन का उद्देश्य जिले के उद्यमियों को निर्यात योग्य उद्योग स्थापित करने के लिए प्रेरित करना और मुख्यमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम ऐसी सरकारी योजनाओं की जानकारी देकर स्थानीय स्तर पर रोजगार के अवसर सुनिश्चित करना था। जिलाधिकारी राहुल कार्डिले ने सम्मेलन 2025 के समापन पर कहा, उद्यमियों को स्थानीय संसाधनों का उपयोग कर निर्यात योग्य उद्योग स्थापित करने चाहिए ताकि जिले से अधिकतम निर्यात हो सके और युवाओं को स्थानीय रोजगार मिल सके। सम्मेलन में राजस्व विभाग के सचिव संजीव इंगले, नाबार्ड के जिला प्रबंधक दिलीप दामेवार और अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित रहे। इस अवसर पर उद्यमियों को निर्यात, विपणन और सरकार की योजनाओं पर विशेषज्ञों से मार्गदर्शन मिला। हॉटेलमध्ये गुंतवणूक परिषद आयोजित केली होती। जिल्हा उद्योग अधिकारी यांच्या प्रयत्नातून आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे ही आपण परिषद आयोजित केली। याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले जे उद्योजक आहेत किंवा जे होऊ घातलेले उद्योजक आहेत तर यांना उद्योग क्षेत्रामध्ये जे काही मार्गदर्शन आवश्यक आहे, त्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, बँकिंग संदर्भातल्या समस्या आहेत किंवा शासनाच्या विविध योजना आहेत, तर या सगळ्या मार्गदर्शन करणं अपेक्षित होतंच। पण त्यासोबत ज्या उद्योजकांनी आपल्या जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर त्यांचे MOU आपण साईन केले। जवळजवळ 1200 कोटी रुपयाचे MOU आपण आज साईन केले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे उद्योग होते त्यात साखर उद्योग होता, कॉम्प्रेस नॅचरल गॅस मोठ्या प्रमाणावर त्याचे उद्योजक होते, जॅगरी होते, गारमेंट्स होते, त्यानंतर ॲक्वा मधल्या काही कंपन्या होत्या। तर साहजिकच एक आपल्या GDP वाढायला हातभार लागेल आणि एक एम्प्लॉयमेंट जनरेशनचं मोठं काम पण या गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून मार्गी लागेल असा मला विश्वास वाटतो। त्याचसोबत मी सगळ्या उद्योजकांना एक विश्वास दिला की तुमच्या कुठल्याही अडीअडचणी असतील तर आपण मला मेसेज करावा। विशेषतः काही जमिनीच्या संदर्भातल्या असतात, येण्याच्या संदर्भातल्या असतात, MSCBच्या बऱ्याचशा इश्यू येतात,